कोल्हापूरजवळचं हे ठिकाण तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्ही खूप काही मिस करताय. हॅलो, मी सायली. आज आम्ही गेलो होतो भुदरगडला. माझ्या छोट्या नंदूबाई आल्या होत्या त्यामुळे अचानक जायचा प्लॅन ठरला. 5:30-6 वाजता घरातून निघालो. आम्हाला वाटलं होतं की गड 7 पर्यंत बंद होईल, पण 7:30 पर्यंत वर्दळ चालूच होती. गारगोटीमधून पुढे जाताना गडाकडे जाणारा रस्ता खूपच सुंदर आहे. आजूबाजूचा निसर्ग आणि डोंगररांगा पाहत आम्ही गडावर पोहोचलो. सर्वप्रथम आम्ही भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर गडावर थोडा फेरफटका मारला आणि भरपूर असे फोटो काढले. गडावरून दिसणारा हा हिरवागार परिसर आणि खाली पसरलेली झाडे आणि थंडगार वारा मन अगदी प्रसन्न करत होतं. त्यानंतर मग गरमागरम बटाटे भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. त्या गार हवेमध्ये चहा पिण्याची मज्जाच काही वेगळी होती. मग आम्ही तलावाजवळ गेलो. बोटिंग करण्याचा विचार होता, पण अंधार होण्याची वेळ झाली होती, त्यामुळे फक्त तिथला नजाराच एन्जॉय केला. तलावाजवळ आणखी काही सुंदर असे फोटो काढले आणि मग परतीचा प्रवास सुरू केला. गारगोटीमध्ये आल्यानंतर आम्ही हॉटेल जयश्री येथे जेवायला थांबलो होतो. शनिवार असल्यामुळे आम्ही जेवण व्हेजच मागवलं होतं आणि खरंच जेवण खूपच सुंदर होतं. अशा प्रकारे अचानक ठरलेला हा भुदरगडचा प्लॅन खूप सुंदर झाला. तर भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.